मिनिटं. हा लिव्हर 3, किडनी 3, स्प्लीन 6, स्टमक 36 आणि हा किडनी 10. ह्या पॉईंट्समुळे इथल्या भागांवरती तुम्ही पेनाने जरी ॲक्युप्रेशर केलं तर ह्या पॉईंट्स तुमच्या खालचे पाय स्ट्रॉंग होतील. हे जे तुझं दुखतंय याच्यावर नाही लागत. लोअर बॉडी पाय स्ट्रॉंग होण्याचे जे पॉईंट्स असतात ते लावते मी तुझे. ठीक आहे, दोन्ही हात खाली ठेव. रिलॅक्स. घड्याळ काढ. कारण रनिंग करून आपल्या पायाच्या खालच्या व्हेन्स मध्ये आपण खूप स्प्रिंट मारतो, हाय स्पीडने रन करतो किंवा सतत सारखं सारखं रनिंग करून करून ब्लॉकेजेस निर्माण होतात. जे डेड सेल्स असतात ना ते जमा होतात व्हेन्स मध्ये आणि पायांमध्ये पेन निर्माण होतो. तर आता आपण जी सिटिंग लावणार आहे ते मेरिडियन्स म्हणजे प्रॉपर जे रस्ते असतात फ्लोचे, एनर्जीचे, त्याच्यावरती निडल लावेल म्हणजे तुझ्या लोअर बॉडी खालून गुडघ्याच्या इथे जे पाय आहे ते पूर्ण फ्री होऊन जातील. तर ही अशी ड्रगलेस थेरपी आहे. रिलॅक्स. लूज सोड पाय. श्वास घे. किडनी 3, लिव्हर 3, स्प्लीन 6. तुम्ही गुगलला जरी केले जे मी पॉइंट सांगते ते तुम्हाला दिसतील ते. स्प्लीन 6. तुम्ही निडल नाही लावल्या मस्त ॲक्युप्रेशरने जरी प्रेस केले ते एखाद्या पेनाने तरी तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळतील. हे जे मी पॉइंट सांगते याच्या गुगलवरती इमेजेस अवेलेबल आहेत. तर तुम्ही त्या इमेजेस बघून त्याच्यावरती पेनाने फक्त प्रेस करायचं दिवसातून 4 वेळा 2-2 मिनिटं. हा लिव्हर 3, किडनी 3, स्प्लीन 6, स्टमक 36 आणि हा किडनी 10. ह्या पॉइंट्समुळे इथल्या भागांवरती तुम्ही पेनाने जरी ॲक्युप्रेशर केलं तर ह्या पॉइंट्स तुमच्या खालचे पाय स्ट्रॉंग होतील आणि जो पेन असेल तो निघून जातो. किडनी 10 ही झाली याची लोअर बॉडी सिटिंग. हात खाली ठेव. रिलॅक्स.